दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करणी करते माझ्या भाषणाला सुरुवात. भारत मातेला वंदन करणी करते माझ्या भाषणाला सुरुवात. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रगती परमेश्वर. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. मित्र, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. कारण या दिवशी भारताचे संविधान अंमलात आले आणि लोकशाही सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानात सर्वांना समान हक्क व अधिकार दिले आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. या दिवशी आपण प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. भारत हा विविधतेत एकता असलेला आगळा वेगळा देश आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. आजचा हा दिवस आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची, क्रांतिकारकांची, देशभक्तांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. त्या सर्व वीरांना माझा सलाम. जाता जाता एवढेच बोलते की जाता जाता एवढेच बोलते की दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे, जोपर्यंत तुझा जीव आहे. एवढे बोल मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.